आणि त्यांनी जे सांगितलं ते खरं आहे। एका बाजूला मुंबई महानगरपालिका म्हणते पाण्याला बिलकुल शॉर्टेज नाही आहे आणि दिंडोशीमध्ये आज टेकडीवरती एक महिना पाणी येत नाही। मी गेल्या आठवड्यातच मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना भेटलो की जर कपात नाही आहे तर पाणी का मिळत नाही आहे। परंतु जो आता उत्तरामध्ये माननीय मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं की किती शॉर्टेज आहे, काय आहे, कशामुळे पाणी लागतंय। मुंबईची लोकसंख्या दररोज वाढते, दररोज बेसुमार बांधकाम होते, आज त्या बांधकामाला पाणी लागतंय। याच्यासाठी मुंबई महानगरपालिकेने डिसॅनिटायझेशनचा प्रोजेक्ट आणला होता, जो पायलट प्रोजेक्ट होता। 400 कोटी रुपये आपण त्याला मंजूर केले होते। 400 MLD पाणी त्याच्यामुळे येणार होतं आणि हा पायलट प्रोजेक्ट होता। मला वाटतं त्यावेळेच्या महानगरपालिका आयुक्तांनी त्यावेळेला जे बजेट मांडलं होतं त्या बजेटमध्ये देखील हा मुद्दा मांडला होता। आज एवढा मोठा प्रोजेक्ट आपण झाडं मारून नवीन आपण तलाव बांधायचे प्रयत्न करतोय। लाखो झाडं तोडून जर पाऊस पडला नाही तर पर्यावरणाची पण हानी होणार आहे आणि त्याचबरोबर पाणी येईल याची गॅरंटी पण नाहीये। मग जो डिसॅनिटायझेशनचा प्रोजेक्ट आपण तयार केला होता, ज्याच्यामुळे 400 MLD पाणी या वर्षाच्या अखेरीस मिळालं असतं। समुद्राचं पाणी जर आपण व्यवस्थित, इस्रायली टेक्नॉलॉजी आहे, ही इस्रायली टेक्नॉलॉजी महानगरपालिकेने मान्य देखील केलेली आहे। जर ही इस्रायली टेक्नॉलॉजी जर आपण आणलीत, आपण जर त्याच्यावरती काम केलं तर मला असं वाटतं की ताबडतोब पाण्याची जी काही गरज आहे आपली ही होऊन जाईल आणि हा पायलट प्रोजेक्ट जो आपला आहे त्याला मान्यता मिळालेली आहे, फक्त आपल्याला पूर्ण करायचं आहे। तर आपण स्पेसिफिक उत्तर द्या की हे सगळं बाकीचं सगळं करण्यापेक्षा आपण हा जो प्रोजेक्ट मुंबई महानगरपालिकेने मान्य केलेला आहे त्याला तात्काळ मंजुरी देऊन ते काम पूर्ण करून आपण मुंबईच्या लोकांच्या पाण्याचा प्रश्न सोडवणार का? मंत्री महोदय, सन्माननीय सभापती महोदय अनिल परब साहेबांनी जी मागणी या ठिकाणी केली ती खरी आहे आणि या प्रकल्पाची मागणी देखील मुंबईकरांकडून होत होती। बृहन्मुंबई महानगरपालिकेनं पाण्यामध्ये वाढ होण्यासाठी 400 दशलक्ष लिटर पाण्यामध्ये ही प्रक्रिया करण्याचा निर्णय देखील अनिलजी आपण घेतलेला होता। मला असं वाटतं की हे जी निविदा ही आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध करणं गरजेचं आहे आणि आज मी सभागृहाच्या निमित्तानं मुंबईकरांना आश्वस्त करू इच्छितो की अधिवेशन संपल्यानंतर तात्काळ ही निविदा प्रसिद्ध करून हे काम सुरू करण्याचे निर्देश हे आयुक्तांना दिले जातील आणि तशा पद्धतीची कारवाई केली जाईल।